खऱ्या शंकर्या आवाज नाही येत आहे माझा तिकडे माझा आवाज येत नाही बाबा आवाज येत नाही मला येतोय व्यवस्थित तू गाणे 1464 कलेचा दाता विश्वाचा तारणहार श्री गणराया गणरायाला वंदन करतो कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो माझं ग्राम दैवत धनी केदारनी आई सुगाई देवी माता रासाई चरणी नतमस्तक होत या गावची माता आई शिवजानी आहे तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करून कलारंग मंचाने रंग व्यासपीठ जिला नतमस्तक होतो मित्रांनो आजचा कार्यक्रम आयोजक श्री सिद्धिविनायक कला मंच या मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझ्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये कवी वर्ग गुरुजन वर्ग शाहिरांनी ओळख करून दिलेले पत्रकार वर्ग असू दे त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो या ठिकाणी जितेश शिकवण एक सुंदर लोककवी कलाकार आहे याला सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून शाहीर शक्तीचे संदीप मोरेबुवा उपस्थित आहेत त्याचप्रमाणे पुढेचे शाहीर अमोल यांना सुद्धा शाहीर मुजरा करून माझ्या बसलेल्या तमाम रसिक बंधूंना शाहीर मानाचा मुजरा करतो माझ्या प्रथम हेरिंद्र वाटण्यापूर्वी लोकसंगीत आले आमचे ढोकेपट्टू दादा सुतार तुषार दादा शिरफा बँजो मास्टर सतीश दादा सायली ऍडव्होकेट मास्टर शरीफ दादा कोटकर माझ्या गावचे आहेत कीबोर्ड मास्टर विशाल बंदरकर शाखा बापा मोर्या नृत्य कला पद्धत पेडकर चित्रेवाडी तालुका राजापूर यांच्या साथीने मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन गोपदव
करतो. तुमचं लाल आहे, लालच राहू द्या. तुमचं लाल आहे, लालच राहू द्या. त्याला कधी पांढरं म्हणणार नाही. अरे पण जर लावशील माझ्या खांद्याला खांदा तर कधीच मी झुकणार नाही. वो औषध आहे, चवीगुळ चांगला आहे आणि तोंडाची पच्ची म्हणली की फाडफाड फाडता प्रश्नच नाही. आता दैत्य हो येऊन सोबत म्हणजे सूर्यवली शाही गणरायाला मी करतो. दुसरे वंदन माझे जन्म देणाऱ्या माय पित्याला मी स्मरितो. तिसरे वंदन माझे रसिका तुमच्या चरणाची धून मस्तकी मीच लावितो. आणि चौथे वंदन करतो रसिका या मूळ मायेचा मूळ तुऱ्याचा भाग मी स्मरितो. काय म्हणायचंय मला सचिन बुवा लक्ष असू द्या. सगळे महाराष्ट्राचे रथी महारथी आपण ज्यांच्या अष्टखाली वाढलो सुंदर स्तवन सादर केलेलं आहे. बुवाने योग्य वाटलं बुवाने केलेलं आहे स्तवन सुंदर सादर या ठिकाणी माझ्या लेखनातून लिहिलेलं आहे. बुवा सचिन बुवा हे स्तवन मी गातोय लक्ष असू द्या. पण स्तवन सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे. पण विचार समझने वाली को ईश्वर माफी. बुवा पण आज तुला माझ्याकडून माफी नाही, आज माफी नाही. सौर बसून बघू द्या. धन्य याची डोला
याची डोळा सद्गुरू पाहिले याची डोळा सद्गुरू पाहिले याची डोळा सद्गुरू पाहिले याची डोळा याची डोळा बात नहीं होती दिल नहीं गुजरता रात नहीं होती नहीं हो लगता पृथ्वी नव्या आकाश सारा अंधकार
करतो गणा निरंतर निर्गुणा भक्त हा भोला आतुर दर्शना भक्त हा भोला आतुर दर्शन सभा रंगणी आळवी तुला सभा रंगणी हे भोल्या भक्तांचा देवा तू गणरा भोल्या भक्तांचा देवा तू गणरा. धन्यवाद. आलेलं पारितोषिक विषय राहिला डोळ्याचा म्हणजे स्तवाने निघून झालेला आहे माझा शाहिरांनी. आणि मी म्हटलो प्रत्येक शाहीर येणार आणि म्हणणार माझा नाद नाही करायचा. संदीप बुवा आला की म्हणणार मी नावाचा संदीप आहे आणि काही ते पत्र मी गायले हा विषय काढच्या बघा युट्यूबला माझे हेच मी म्हटलं होतं. प्रत्येक वेळास बुवा तुम्ही सगळं म्हणता मी मोठा म्हणजे काय तुझ्यावर काही अजिबात येडे सांगा ना. अरे शिवपार्वतीचा भांडा येतो. पार्वतीने प्रश्न विचारायचा शंकराला आणि शंकरांना उत्तर द्यायचं. आता चालत नाही. असू दे बुवा. पण मी म्हटलं होतं की तुमची सदा लालच करता हो. सदा लाल घरानं तुमचं म्हणून नाही. तुमची लाल आहे ती लाल राहू दे. पांढरी पडू दे नको. अजून कार्यक्रम गडबड करायचे. आणि बुवा मी आधी तुमचे आभार मानतो का की पहिल्यांदा सदालाल घराण्याचा मी शाहीर आहे म्हटल्याबद्दल धन्यवाद बुवांसाठी. भरपूर कार्यक्रम केले सचिन बुवांसोबत पण कधी त्यांनी म्हटलं नाही सदालाल घराण्याचा शाहीर आहे. पण आज म्हटलं कानाची लाल करायची होती ना बाबूलाल. बाबूलाल कसा लावतो बघा बाबूलाल. तर सदालाल घराण्याचं नाव घेतल्याबद्दल तुमच्या गोपाला आलं म्हणून मी तुमचा आभारी असं दर्श करू. तर गुरुला तुम्ही बात नसतो लक्षात ठेवा. आम्ही जरी आमच्या किती उड्या मारल्या तरी कुणाच्या हातच वाजव गवळण देवी आठवत.
सुंदर विषय बुवाने ठेवलेला आहे. बुवाची गवळण दाखवली त्याची, त्याचं एक गाणं फेमस आहे. अरे डाव मांडीला हो शाहीर, डाव मांडीला बुवाने गायलेली या ठिकाणी. खेळायला चिन्मा होणी गोपाळांची जमली टोळी. बुवा इथनं सुरुवात करतो. जरा बघतो तरी तुम्ही काय नावाचं सचिन गुगली तर पण बोलतो तुम्ही तुझा, माझा नाच नाही करायचा. बुवा काय म्हणतात बघा, खेळायला झिम्मा होळी. आता झिम्मा आणि होळीचा संबंध आहे काय? अरे झिम्मा फुगडी घालतात येड्या गौरी घालतात की नाही? थोडं पद्धत असेल तर होईल ना, नाही तर विषय इथं स्टॉप करतो. हे ना बाबा, त्यांचा प्रतिसाद आहे. बुवाची वेळ बरं असा रडवी ना बुवा जर दुसऱ्या बारीत काहीतरी घेऊन वावलं असतो. काय बुवा म्हणतात बघा, खेळायला झिम्मा होळी आणि गोपाळांची टोळी आली. अरे येड्या बुवा, गोपाळ कशा झिम्मा फुगडी घेतली, गोपी का खेळती? बायका खेळतात ना, की तुम्ही पुरुषपेक्षा आपण खेळता आहोत. बायका खेळतात ना, सांगा द्यावा आल्यावर, नाहीतर ताट करून येईल बुवा पासून. लाल सदा लाल राहू दे तुमची लाल, माझं त्याच्यात काय म्हणणं नाही. अजून म्हणतात त्यात तुझा वनमाळी दिशे सांगला बघायला गर्दी झाली. साऱ्याने गंमत केली, कैकाने भाजली पोळी करून टंगला आणि बाबू रंगला हो माझा बाबू रंगला. कसा बुवा बाबू रंगला, मी सांगतो माझा बाबू रंगला. आता बुवा तुमच्या गवळणीचा विषयाला विषय देतो, लक्ष असू द्या. आताच गाणं लिहून बुवाने काल लिहलं नाही तिकडं वॉलवर लहान झाल्यावर. जीवाचे माझा कार्यक्रम पुढे होणार. आता दुसऱ्या बारी काय तुम्ही आम्हाला देणार ते बघूया. शब्दाचा तुम्हाला अर्थ करा, अर्थ मिळणार. म्हणून आराधे काय म्हणायचे बघ, बाबूलाल झालेला आहे तो पांढरा असू दे, कारण त्याला काय बदल नाही. अरे घरून मांडीत घालते हंडीत अजून नाव बाबा अजून घरून मांडीत घालूया हंडीत अजून नाव देवरा. आत घालूनी वर काढूनी, आत घालूनी वर काढू एक फेसवरती शाहिरांना प्रश्न जो माझा आहे तो जुनाच आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. रावणाची बाई सुंदरगा सध्याच्या कलियुगात कोणत्या रूपात वावरते, त्याचं नाव काय,
आणि वा तिचं स्वरूप सांगायचे प्रश्न तुमच्यासाठी काही नवा नाहीये. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नसून मी फोटो देणार नाही. एक मफरा मारतो, लक्ष असू द्या. इश्क और प्यार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए. अरे संगी साधून मी तुझ्यावर केला रे घात, संगी साधून मी तुझ्यावर केला रे घात. अरे रंगला राम तुझा रे माझा रंगला रंगला शायरा रंगला धन्यवाद मित्रांनो. शायरांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. माझी प्रथम फेरी असं जाहीर करतो.